राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या नळ योजनेपासून देश सेवा करणाऱ्या सैनिकाचा परिवार वंचित शिंदखेडा तालुक्यातील वाकद जागीर येथील केशव शिवनी गट ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी कारभार। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। शिंदखेडा तालुक्यातील वाकद जागीर येथील केशव शिवनी गट ग्रामपंचायतने राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा नळ योजनेपासून देश सेवा करणाऱ्या सैनिकाच्या परिवारास हेतू पुरस्कार वंचित ठेवले आहे। सैनिकांच्या पित्याने विचारणा केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी सैनिकाच्या परिवारास उद्धट अरेरावी भाषेचा वापर केला आहे। राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना गावोगावी राबवण्यात येत असून या योजनेमार्फत गावात, शेतात तसेच गोठ्यावर पाणी पुरवठा ही योजना पोहोचत आहे। भगवान विणकर यांचे सरस्वती बहुउद्देशीय फार्म हाऊस केंद्रीय उद्यम रजिस्टर असून या फार्म हाऊसपासून मुख्य पाण्याची टाकी मात्र 150 ते 170 मीटर अंतरावर आहे। परंतु मुजवर सरपंच व ग्रामसेवक यांनी 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील घराला या नळाची पाईपलाईन फिरवली असून 150 मीटर अंतरावर असलेल्या सैनिकाच्या परिवारास नळ योजनामार्फत नळ जोडण्यास हेतू पुरस्कार साफ मनाई केली आहे। उलट त्यांना याबाबत विचारणा केली असता तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशी धमकीरूपी भाषेचा वापर केल्याने भगवान विणकर यांनी गट विकास अधिकारी शिंदखेडा यांना तक्रारीमार्फत तशी सूचना केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना सुद्धा 30 जुलै रोजी या प्रकारच्या तक्रारीचे निवेदन दिले आहे। मुजोर ग्रामसेवक व सरपंच यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास सैनिक पित्याकडून उपोषणाचा इशारा माननीय जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना एका अर्जाद्वारे त्यांनी दिला आहे। पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारणारे मुजूर सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कोणती दंडात्मक कारवाई होणार हा तेथील जनतेचा लोकप्रश्न। नमस्कार, मी भगवान विणकर वाकद जागीर गट ग्रामपंचायत केशव शिवनी। माझ्या शेतापासून पाण्याची टाकी 150 मीटर अंतरावर आहे। मी सरपंच ग्रामसेवक नळाकरता यांना मागणी केली तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही देत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा अशी आग्रहाची भाषा वापरली। त्याच्यामुळं मी व्हिडिओला एक निवेदन दिलं शिंदखेडाला आणि बुलढाण्याला शोकडे एक निवेदन दिलं की जर याने याच्यावर कारवाई नाही केली तर मी उपोषणला बसेल।